मी रामू फरदे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एरंडी दर्रे, केंद्र झाशीनगर, पंचायत समिती अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त समस्त भारतीयांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे। आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे। नांदेडच्या मारतडा येथे झालेल्या चावडी बैठकीत त्यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत घुसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। याच बैठकीतील त्यांच्या आक्रमक भूमिकेवर एक नजर टाकूया। आता प्रतिसाद सांगायची गरज काय पत्रकार बांधवाला? पत्रकार बांधवाने स्वतः बघितलंय, इथं जर उभा राहायला जागा नाही, बैठक उद्या आहे। आजच जर इथं 15-20 हजार लोक जमलेत तर याच्यावर फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं, मराठा समाज मुंबईत किती घुसू शकतो। हे एका गावात फक्त नांदेड जिल्ह्यातल्या महारताळा गावातले जर इतके लोक जमलेत तर मराठे खवळून उठलेत। कारण फडणवीसांनी मराठ्यांचा अपमान केलाय, फडणवीसांनी मराठ्यांचा द्वेष केलाय, मराठ्यांचा आरक्षण मिळू द्यायचं नाही हे स्वप्न फडणवीसांनी बघितलंय आणि मराठ्यांनी स्वप्न बघितलं आता तर आरक्षण हिसकूनच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं। मराठा आणि कुणबी एक हे जी आर घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही, सगळे स्वरांची अंमलबजावणीशिवाय हटायचं नाही। हैदराबादचं गॅझेटियर घेतल्याशिवाय आम्ही सोडत नाहीत, आमच्या 8-9 मागण्यात त्या पूर्ण घेणार। पण आता आम्हाला अवमानित केलेच ना, आमच्या पोरांसाठी लढायचं फडणवीसांनी ठरवलंच नाही ना। आमच्या आंदोलनात दंगल घडवायचं षडयंत्र रचलंय देवेंद्र फडणवीसांनी अशी लोकांत चर्चा आहे, अशी आम्हाला शंका पण येते। आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा बोललेत की पोलिस बघून घेतील। आता आम्ही पण करायला लागलो, बघू आता आम्हाला कोण अडवतोय, मराठ्यांना आरक्षण कसं येते। आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसीतूनच घेणार, बघू कोण काय करतंय। मराठा आरक्षणावरनं राजकीय वातावरण तापलं आहे। 29 ऑगस्ट रोजी मुंबईत घुसण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। आता यावर सरकारची भूमिका काय असेल आणि पुढे काय घडामोडी घडतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।